जेवल्यानंतर लगेच आडवं पडणं खरंच पचण्यासाठी वाईट आहे का? पोटात नेमकं काय होतं ते पाहूया. जेवणानंतर अन्न पोटात पोहोचतं. पोट त्याला गॅस्ट्रिक ॲसिड आणि डायजेस्टिव्ह एन्झाईमसोबत मिसळतं आणि हळूहळू पुढे पाठवतं. पचन मात्र तुम्ही झोपलात म्हणून पूर्णपणे बंद होत नाही. पण लगेच आडवं पडल्यावर एक समस्या होऊ शकते. पोटातील आम्ल आणि अन्न वर अन्ननलिकेकडे येण्याची शक्यता वाढते. यामुळे काही लोकांना ॲसिडिटी, छातीत जळजळ किंवा आंबट ढेकरांचा त्रास होऊ शकतो. मग जेवल्यानंतर बसायचं का? हो. सरळ बसणं हे आडवं पडण्यापेक्षा चांगलंच. विशेषतः रिफ्लक्स आणि ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर सरळ बसल्यास आडवे पडण्यापेक्षा चांगली स्थिती असते. गुरुत्वाकर्षणामुळे पोटातील अन्न खाली राहण्यास मदत होते. रिफ्लक्सची शक्यता तुलनेने कमी राहू शकते. पण पूर्णपणे निष्क्रिय बसल्याने पचनाला काही विशिष्ट एक्स्ट्रा बूस्ट मिळतो असे नाही. त्याहून आणखी चांगला पर्याय हलकी शतपावली. जेवल्यानंतर 5 ते 15 मिनिटे आरामात चालल्याने पोस्ट मील ब्लड शुगर कंट्रोल होण्यास मदत होऊ शकते आणि पोटाचा जडपणा कमी जाणवू शकतो. पण लक्षात ठेवा, शतपावली म्हणजे फार गतीने चालणे नाही. तसेच जेवल्यानंतर लगेच हेवी वर्कआउट किंवा अतिश्रमाची कामे टाळावीत. म्हणून जेवल्यानंतर लगेच आडवं पडण्यापेक्षा सरळ बसा किंवा हलकी शतपावली करा. ही माहिती उपयोगी वाटली तर सेव्ह करा आणि ज्यांना जेवल्यावर लगेच झोपायची सवय आहे, आडवं पडायची सवय आहे, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा.